गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग सर्वांना. गुड इव्हनिंग. फ्री लाईव्ह सेशन्स टीईटी सीटीईटी 2024 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर फ्री लाईव्ह सेशन्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. असं म्हणत असताना मी आग्रह करत असतो की टेस्ट सिरीजचा ग्रुप तुम्ही जॉईन करा. बॅच नंबर 3 चालू आहे. बॅच फर्स्ट 200+10 टीचर्स फुल हाऊसफुल झालेले. बॅच सेकंड जे आहे त्याच्यामध्ये देखील 200 विद्यार्थी आणि 10 टीचर असं झालेलं आहे. बॅच 3 मध्ये आपण आता प्रवेश सुरू केलेला आहे आणि याची प्राइस पण 499 ठेवलेली. तुम्हाला ही टेस्ट सिरीज ग्रुप जॉईन केल्यास काय मिळणार एका मिनिटामध्ये सांगतो तुम्हाला. फ्री नोट्स मिळणार तुम्हाला, फ्री रेकॉर्डेड व्हिडिओज मिळणार, फ्री लाईव्ह सेशनची जी लिंक आहे ती मिळणार. आपल्या झूमचं सबस्क्रिप्शन हे 500चं लिमिट आहे, त्याच्यामुळे 500 लोक जास्तीत जास्त बसू शकतात. 440 तुम्हाला सांगितले की मी ऍडमिशन झालेले, अजून 60 ऍडमिशन आपण देऊ शकतो. 150 प्लस फ्री टेस्ट आहेत आणि 150 टेस्ट ऑनलाईन टेस्ट आहेत, त्याचे आपण चार्ज फक्त 499 लावतो. तर ह्या सर्व टेस्ट आपल्या विविध सब्जेक्ट स्पेशलिस्ट टीचरने बनवलेले असतात. तुम्हाला ही टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर बॅच नंबर 3 मध्ये जॉईन व्हायचं असेल टेस्ट सिरीजच्या, या सगळ्या गोष्टी तुम्हाला फ्री मध्ये मिळणार आहेत. प्लस तुम्हाला 150 ऑनलाईन टेस्ट त्या पण मिळणार आहेत. रेकॉर्डेड व्हिडिओ लॉट ऑफ आहेत आणि वेल क्वालिटी असलेले आहेत. गव्हर्नमेंटनं काही गोष्टी रेकॉर्ड करून ठेवलेल्या असतात, त्या सर्वांना माहित नाही, त्याच्या प्लेलिस्ट कळत नाहीत, त्या देखील तुम्हाला इथं रेकॉर्डिंग मध्ये तुम्हाला पाठवून दिल्या जातील शालेय पुस्तकांचा अभ्यास करण्यासाठी. हे सगळे सेट नेट क्वालिफाईड असलेले बरेच मंडळी आहेत माझ्यासहित, हे जे सीटीईटी टीईटी टीआयटी सेट नेट अशा परीक्षा पास झालेले, डीएड बीएड कॉलेजला शिकवलेले, नंतर 2017च्या परीक्षेमधून स्वतः आता जिल्हा परिषदेवर जॉईन असलेले, काही लोक संस्थेवर जॉईन असलेले असे टीचर्स लोक आहेत. काही लोक कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास करणारे, त्याच्यामध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या विद्यार्थ्यांसाठी शिकवणारे असे सर्व शिक्षक मंडळी तुम्हाला या ठिकाणी दिसतील. हे फ्री सर्व काम करत आहेत, पण ते तुम्हाला मदत करतील, त्यांना तुम्ही मदत करा. आम्ही तुम्हाला मदत करू, तुम्ही आम्हाला मदत करा, या धोरणाने जॉईन टेस्ट सिरीज ग्रुप 499 पे ऑन 9730670908 राम शेपसर या नंबरवर तुम्ही पेमेंट करू शकता. त्याच प्रमाणे स्टाफ मधल्या इतर लोकांची यादी देखील आहे, त्याच्यापैकी कोणत्याही नंबरवर तुम्ही पे करू शकता. ज्या नंबरवर पे कराल त्या नंबरला स्क्रीनशॉट पाठवा आणि तुम्ही या आपल्या टेस्ट सिरीजचा बॅच नंबर 3 हा ग्रुप जॉईन करा. जितक्या लवकर तुम्ही ग्रुप जॉईन कराल तितक्या लवकर तुम्हाला यशाकडे जाण्यासाठी आमच्या सर्वांची मदत 100% होणार आहे. दोन्ही बॅच तुम्हाला म्हटलं तसं कामाला लागलेले आहेत. आता बराच उशीर झालाय तुम्हाला, कारण 15 दिवस उलटून गेले. बॅच फर्स्ट सुरुवात होऊन 15 दिवस झालेत, बॅच सेकंड सुरुवात होऊन देखील 10 दिवस झालेत आणि बॅच 3 ही 3 दिवस झाला आम्ही पाहतोय की याचे इथं विद्यार्थी जॉईन होत आहेत, परंतु अजून आपली कॅपॅसिटी 60 विद्यार्थ्यांची नक्कीच आहे या बॅच मध्ये. तर 60 विद्यार्थी अजून आपण घेणार आहेत. असो, चला आपल्यासोबत शुभांगी मॅडम आहेत, शिकवायला सुरुवात करणार आहे. शुभांगी मॅडम, शुभांगी मॅडम तुमचं माईक तुम्ही चालू करू शकता आणि तुम्हाला मी स्पॉटलाइट करून देतो एकदा. ओके, चालेल सर. ओके, वेल करूयात आजचा क्लास स्टार्ट. ओके सर, थँक्यू. चला करूयात आजचा क्लास स्टार्ट. सुरुवातीला क्लासमध्ये प्रेझेंट असलेले सर्व भावी शिक्षक, त्यासोबत शिकायची आवड असणारे सर्व लहान विद्यार्थी, मोठे विद्यार्थी, त्यांचं आपल्या क्लासमध्ये स्वागत आहे. ठीक आहे. आज जो पॉइंट आपण निवडलेला आहे शिकण्यासाठी त्याचं नाव आहे लसावी आणि मसावी. या चॅप्टर मध्ये काय असतं, काय शिकायचं असतं आणि काय शिकल्यानंतर ते अप्लाय काय करायचं असतं, या सगळ्या गोष्टी आपल्याला बेसिक पासून ऍडव्हान्स लेवल पर्यंत शिकायच्या आहेत. पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, पुढचे 45 मिनिट्स पूर्ण फोकस तुम्हाला आपल्या क्लासमध्ये द्यावा लागेल. ठीक आहे. तर चला मग सगळेजण तयार आहात तुम्ही पुढचे 45 मिनिट आपल्या क्लाससाठी. ठीक आहे. पुढच्या या 45 मिनिटांमध्ये जे काही आपण शिकणार आहोत ते आपल्याला नंतर शिकायची गरज पडू नये. सगळेजण रेडी आहात? चला सुरुवातीला काय करायचं, सर्वांनी आपल्या हातामध्ये आपल्या जवळ एक नोटबुक आणि पेन ठेवायचा आहे, जेणेकरून तुम्हाला ज्या ज्या गोष्टी मी ट्रिक सांगेल किंवा ज्या गोष्टी तुम्हाला मी सॉल्व्ह करायला सांगेल त्या सर्व गोष्टी तुम्हाला तुमच्या वहीमध्ये नोट करता येतील. फक्त ऐकून उपयोग नाही, ऐकून उपयोग नाही, ते आपल्याकडे नोट पण झालं पाहिजे. नाहीतर क्लासमध्ये काय शिकवलं मॅडम, मी खूप छान शिकवलं, पण काय शिकवलं ते मला माहितच नाहीये, आठवतच नाहीये. का बरं आठवत नाहीये? कारण माझ्या वहीमध्ये ते नोट केलेलं नाहीये. हो की नाही?
आपण पाहतोय टीईटी आणि सीटीईटी बॅच नंबर 3 मध्ये आपले ऍडमिशन स्टार्ट झालेले आहेत आणि ज्यांना ऍडमिशन घ्यायचे अजूनही बाकी आहेत त्या विद्यार्थ्यांनी काय करायचंय तर 9730670908 या राम सरांच्या नंबरवरती काय करायचंय कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि फक्त आपली जी फीस असणार आहे ती 499 रुपये असणार आहे. आपण काही जास्त चार्जेस घेणार नाहीयेत, पण तुम्हाला या 499 मध्ये आम्ही काय काय देणार आहे तर आम्ही तुम्हाला टेस्ट देणार आहेत, त्यासोबतच नोट्स प्रोव्हाइड करतो आहोत आणि फ्री लाईव्ह क्लासेस सुद्धा आम्ही तुम्हाला देणार आहोत. ठीक आहे, देतो आहोत, ऑलरेडी आपण देतोय. तर या सगळ्या गोष्टींचा तुम्ही लाभ घ्या जेणेकरून तुमच्या यशामध्ये आमचा काहीतरी खारीचा वाटा निर्माण होईल. ठीक आहे, ठीक आहे, चला करूयात आजचा क्लास स्टार्ट. मग आजच्या क्लासमध्ये आपल्याला शिकायचे काय हे पाहूयात. ठीक आहे, बघा लसावी आणि मसावी नाव तर लहानपणापासून ऐकतोय. लसावी म्हणजे लहत्तम साधारण विभाजक, हो की नाही, आणि लहत्तम सामायिक विभाजक आणि मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक. पहिलीपासून आय थिंक तिसरी चौथी पासून आपण हे ऐकतोय, पण तरी सुद्धा यावरती जेव्हा आपल्या परीक्षेमध्ये क्वेश्चन्स पडतात त्यावेळेस तो आपण स्किप करतो. का बरं स्किप करतो? कारण की ती जी मेथड जी आहे ती मेथड आपल्याला खूप लेंदी वाटते, खूप मोठी वाटते, हो की नाही. त्यामुळे आज आपल्याला काय करायचंय, पहिल्यांदा मेथड शिकायची आहे, नंतर ते मेथड अप्लाय केल्यानंतर मेथड शिकल्यानंतर आपल्याला ट्रिक शिकायच्या आहेत आणि परीक्षेमध्ये जे मेन क्वेश्चन्स पडतात त्या क्वेश्चन्सला आपल्याला टार्गेट करायला शिकायचंय. ठीक आहे, पहिल्यांदा आपण पाहणार आहोत बेसिक मेथड. आपल्या वहीमध्ये फास्ट आपण नोट करू शकता. पहिल्यांदा आपण शिकणार आहोत बेसिक मेथड, नंतर आपण पाहणार आहोत ट्रिक्स, नंतर आपण पाहणार आहोत या ट्रिक्स अप्लाय करण्यासाठी लागणारे रूल्स आणि नंतर आपण पाहणार आहोत मेन क्वेश्चन्स अप्लाय कसे करायचे आहेत. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत पुढच्या 45 मिनिटांमध्ये. चला वेळ न घालवता आजचा क्लास स्टार्ट करूयात. पूर्ण लक्ष आपल्या क्लासमध्ये द्या, कॉन्सन्ट्रेट करा जेणेकरून तुम्हाला वेगळा असा अभ्यास करायला लागू नये. ठीक आहे, चला पहिल्यांदा पाहूयात लसावीचा अर्थ काय आहे. सगळ्यांनाच माहितीये, लहत्तम सामायिक विभाजक. लहत्तम सामायिक विभाजक, ज्याला आपण इंग्लिशमध्ये LCM असं म्हणतो. आणि मसावी म्हणजे काय तर महत्तम सामायिक विभाजक, महत्तम सामायिक विभाजक, ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो HCF. आता आपण शिकताना कोणत्या लँग्वेज मध्ये शिकतोय हे मॅटर करत नाही, फक्त जे तुम्ही शिकताय ते तुमच्या माइंड मध्ये क्लिअर असणं, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकदम क्लिअर कट आठवणं की आता मला करायचंय काय, हे गोष्ट महत्वाची आहे. तुम्ही लँग्वेज मध्ये कोणताही शिका, इंग्लिश मध्ये शिका, उर्दू मध्ये शिका, हिंदी मध्ये शिकवा किंवा मराठीमध्ये शिका, कोणतीही लँग्वेज, फक्त आपल्या ज्या सगळ्या गोष्टी कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट आपल्याला क्लिअर असणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला आता बघूयात लहत्तम सामायिक विभाजक म्हणजे काय, लहानात लहान समान असणारा विभाजक, हो की नाही. आणि महत्तम सामायिक विभाजक म्हणजे काय, मोठ्यात मोठा सामायिक समान असणारा विभाजक. हे तर आपल्याला लहानपणापासून माहितीये, तरी सुद्धा आपण क्वेश्चन का स्किप करतो मग, कारण की आपल्याला काढायचे असतात नंतर विभाजक, आणि विभाजक काढल्यानंतर पुढच्या ज्या मेथड्स असतात, गुणाकार करा, बेरीज करा, भागाकार करा किंवा काय 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 करत बसा, याच्यामध्ये आपला खूपसा वेळ जातो. ते आपल्याला थोडंसं वाटतं की बोरिंग आहे, आता नको, मला जमणार नाही, त्यामुळे आपण क्वेश्चन स्किप करतो. तर आज आपल्याला शिकायचंय क्वेश्चन न स्किप करता तो क्वेश्चन आपल्याला 1 मिनिटाच्या आत 30 सेकंदाच्या आत सॉल्व्ह कसा करता येईल हे आपल्याला शिकायचंय. ठीक आहे, चला पहिल्यांदा आपण मेथडनी जाऊयात आणि नंतर आपल्याला ट्रिक शिकायच्यात. चला पहिला क्वेश्चन घेऊयात आजचा. 10, 20, 30 यांचा मसावी कोणता किंवा यांचा मसावी काय. ठीक आहे, आता आपण पहिल्यांदा शिकतोय त्यामुळे लगेच क्वेश्चन सॉल्व्ह करायला जाऊ नका, कारण की आपल्याला जोपर्यंत ट्रिक समजणार नाही तोपर्यंत आपल्याला क्लासमध्ये असण्याचा उपयोग होणार नाही, हो की नाही. पहिल्यांदा मेथड पाहूयात काय असते. तर मसावी काढताना आपण काय करतो, प्रत्येक अंकाचे पहिल्यांदा विभाजक काढतो. या संख्येला 10 या संख्येला कोणत्या संख्येने भाग जाईल हे आपण पाहतो. नंतर काय करतो, 20 या संख्येला भाग जाणाऱ्या सगळ्या संख्या पाहतो.
नंतर 30 या संख्येला भाग जाणाऱ्या सगळ्या संख्या आपण पाहतो आणि या तिन्ही संख्यांमध्ये एक कॉमन विभाजक पाहतो जो की सगळ्यात मोठा आहे. जो मोठा असतो तो त्याचा मसावी असतो. ठीक आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. आता पहिल्यांदा आपण मेथडने जाऊयात. बघा, 10ला भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या आहे? 10चे विभाजक. 10ला 1नी भाग जातो, नंतर 2नी पण भाग जातो, 5नी भाग जातो आणि 10नी सुद्धा भाग जातो. त्यासोबत आता बघूयात 20ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो? 1नी भाग जातो, परत 2नी भाग जातो, 4नी भाग जातो, 5नी भाग जातो, 10नी भाग जातो आणि 20नी सुद्धा 20 या संख्येला भाग जातो. आता पाहूयात 30 या संख्येला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो? तर 1नी भाग जातो, परत 2नी भाग जातो, आणखी कोणत्या संख्येने भाग जातो? 3नी भाग जातो, परत 5नी भाग जातो, 10नी भाग जातो, 15 आणि आणखी कोणत्या संख्येने भाग जातो? तर 30नी भाग जातो. आता ही थोडीशी काय केलं आपण, त्या सगळ्या संख्येचे विभाजक काढून घेतले. याला काय म्हणायचं? विभाजक म्हणायचं. ठीक आहे. आता या विभाजकांमध्ये आपल्याला काय करायचंय? जे कॉमन विभाजक आहेत या तिन्ही मध्ये असणारे प्रेझेंट असणारे नंबर्स आपल्याला इकडच्या बाजूला लिहून घ्यायचे. बघा, तिन्ही मध्ये असणारा अंक कोणता आहे? 1 हा अंक तिन्ही संख्येमध्ये आहे. परत 2 सुद्धा तिन्ही संख्येमध्ये आहे. 2ने सगळ्या संख्येला भाग जातोय. परत बघा, आणखी कोणत्या संख्या आहे? 4 आहे का? इथं नाहीये, खालती नाहीये. 5 ही संख्या आहे का? वरती आहे, खालती आहे आणि इथं सुद्धा आहे. म्हणजे 5नी सुद्धा या सर्व संख्यांना भाग जातो. त्यासोबतच 10, 10, 10 आणि 10 या संख्येने सुद्धा या तिन्ही संख्येला भाग जातो. आता मला काढायचं आहे काय? मला काढायला सांगितलं आहे मसावी, हो की नाही? आता सामायिक अंक मला कोणते कोणते आहेत ते मी काढून घेतलेत. आता मला याचा मसावी काढायचा आहे. मला सांगा मसावी काय असेल मग? सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे? 10. मग आपला मसावी कोणता झाला? तर मसावी हा आपला 10 झालेला आहे. ही मेथड सगळ्यांनाच माहितीये, बरोबर की नाही? तरी सुद्धा आपल्याला मग प्रश्न सॉल्व्ह करायचे नसतात, कारण की हे आपल्याला विभाजक काढणं थोडंसं अवघड वाटतं, नकोसं वाटतं. त्यामुळे आपण हा क्वेश्चन अशा प्रकारचे स्किप करतो. ठीक आहे, ही झाली मेथडनी सॉल्व्ह करायची पद्धत. आता आणखी एक क्वेश्चन आपण पाहूया. ठीक आहे, नंतर आपण पाहणार आहोत ट्रिक. नेक्स्ट क्वेश्चन आहे 10, 15, 25 या तिन्ही संख्यांचा मसावी कोणता? चला, ज्यांना शक्य आहे फास्ट मध्ये काढणं त्यांनी काढायचंय आणि ज्यांना वाटतं की मला हे शिकायचंय फक्त त्यांनी कॉन्सन्ट्रेट करायचं. ठीक आहे, चला बघूयात आधी 10चे विभाजक पाहूया. 10चे विभाजक आपण ऑलरेडी वरती लिहून घेतले होते. 1, 2, 5 आणि 10. 15चे विभाजक कोणते कोणते आहेत? 15ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो? पटकन सांगा. चला, 1, 3, 5. 10नी भाग जातो का? नाही जात. 15. नंतर 25ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो? 1. 5नी जातो का? नाही जात. 4नी जातो का? नाही जात. 5नी भाग जातो. परत आणखी कोणत्या संख्येने भाग जातो 25ला? तर 25ने एक भाग जातो. आता मला यांचा मसावी काढायचंय. मसावी काढायचंय म्हणजे काय करायला लागेल मला? आता मला विभाजक मी काढलेत, मला सामायिक विभाजक इथं काढावे लागतील. सामायिक विभाजक कोणते कोणते आहेत बघा. एक हा सामायिक विभाजक आहे. 2 वरती आहे, खालती आहे का? नाहीये. 5 या संख्येमध्ये आहे, या संख्येमध्ये आहे आणि या संख्येमध्ये सुद्धा आहे. म्हणजे 5 हा एक सामायिक विभाजक झाला. 1 आणि 5 हे 2 नंबर्स आपल्याला मिळालेले आहेत आणि या 2 नंबर्स मध्ये मोठा नंबर कोणता आहे? 5. म्हणजे या तिन्ही संख्यांचा मसावी काय झाला मग? मसावी झाला 5. ठीक आहे, चला इथपर्यंत क्लिअर आहे का मला सांगा, म्हणजे आपल्या ट्रिक कडे जाता येईल आपल्याला. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? काय डाऊट? क्लिअर आहे, जायचं पुढं? ओके, वेल डन. आता हा मसावी काढताना मला तुम्हाला थोडीशी एक ट्रिक सांगायची बरं का. ट्रिक काय आहे बघा. मला विभाजक काढाविषयी नको वाटतात, ठीक आहे, किंवा विभाजक काढताना कधी कधी मी चुकते असं मला वाटत असेल तर मी काय करणार? क्वेश्चन इतका सॉल्व्ह करण्यामध्ये वेळ नाही घालवणार, तर मी ट्रिक अप्लाय करणार. या ट्रिक अप्लाय करताना तुम्हाला रूल लक्षात ठेवायचे. काय लक्षात ठेवायचे? बघा, रूल नंबर 1. बघा, पहिल्या संख्येमध्ये 10, 20, 30 या तिन्ही संख्यांचा मसावी काय आला? 10 आला, बरोबर की नाही? या तिन्ही मधली सगळ्यात लहान संख्या 10, हो की नाही? आणि मसावी काय आलाय? 10च आलाय. आता खालची संख्या बघा, 10, 15 आणि 25 या तिन्ही संख्यांचं मसावी काय आलाय? तर 5 आलाय. म्हणजे या 10 पेक्षा सुद्धा लहान आलेला आहे, दिलेल्या संख्यांपेक्षा सुद्धा
लहान आलेला आहे. तर आपल्या लक्षात काय ठेवायचंय, मसावी दिलेल्या संख्यांचा, मसावी दिलेल्या सर्वात लहान अंका एवढा, नोट करून घ्यायचंय आपल्या वहीमध्ये, मसावी दिलेल्या संख्येच्या, ठीक आहे, सर्वात लहान अंका एवढा असतो किंवा त्यापेक्षा लहान असतो, मसावी कसा असतो, तर दिलेल्या संख्यांपैकी जी सर्वात लहान संख्या असणार आहे, एकतर ती संख्या तुमचा मसावी असणार आहे, जसं की फर्स्ट क्वेश्चन मध्ये पाहिलं, किंवा दिलेल्या संख्यांपेक्षा सुद्धा लहान संख्या कोणती आहे सगळ्यात जास्त, 10 आहे, या 10 पेक्षा सुद्धा तुमचा मसावी जो असणार आहे तो लहान असणार आहे. मग तुम्ही क्वेश्चन कसे स्किप करू शकता परीक्षेमध्ये, किंवा ऑप्शन कसे स्किप करू शकता, तर दिलेल्या संख्येच्या ऑप्शन मध्ये पाहायचं, दिलेल्या संख्या कोणत्या आहेत ते चेक करा. जर तुम्हाला आन्सर मध्ये, ऑप्शन मध्ये तुम्हाला सापडतात असे अंक जे की तुमच्या लहान संख्येपेक्षा मोठे आहेत, असे क्वेश्चन जे आहेत, असे जे ऑप्शन्स आहेत ते काय करा, डायरेक्टली स्किप करा, त्यांच्याकडे विचारच करू नका की हे तुमचं आन्सर असेल. कारण की मसावी मध्ये काय असतं, मसावी आपण कोणत्याही संख्येचा जेव्हा काढू तेव्हा दिलेल्या सर्व संख्यांपैकी सर्वात लहान संख्या जी असते ती तुमची मसावी असेल, किंवा या दिलेल्या सर्वात लहान संख्येपेक्षा जी लहान संख्या असतात त्या लहान संख्यात किंवा तुमच्या मसावी असतात. म्हणजे तुमचा 20 मसावी नसणार आहे, किंवा 10 पेक्षा कोणतीही मोठी संख्या असू द्या, तुमचा तो मसावी असणार आहे का, असणार नाही. मग असे काय करा, ऑप्शन स्किप करून टाका, डायरेक्टली कॅन्सल करून टाका. ठीक आहे, सेकंड ऑप्शन मध्ये बघा काय केलं आपण, सेकंड क्वेश्चन मध्ये आपला मसावी काय आला, 5 आला, म्हणजे दिलेल्या संख्यांपेक्षा सुद्धा आपला मसावी जो आहे तो 5 हा कमी आलेला आहे. लक्षात काय ठेवायचं, दिलेल्या संख्यांचा मसावी हा सर्वात लहान संख्या एवढा असतो, किंवा सर्वात लहान संख्येपेक्षा सुद्धा लहान असतो. रूल नंबर 1 क्लिअर आहे सगळ्यांना, रूल नंबर 1 क्लिअर आहे सगळ्यांना, यस और नो, क्लिअर असेल तर चॅट बॉक्स मध्ये यस असं सांगायचंय, नसेल तर नो असं सांगायचंय. ओके, वेल डन. चला सर्वांनी नोट करा, आपल्या बोर्डचा स्क्रीनशॉट घ्या पटकन. चला स्क्रीनशॉट घ्या पटकन. आता मी माझ्या ट्रिक मधला फर्स्ट रूल तुम्हाला सांगितला, काय सांगितला, दिलेल्या संख्यांचा मसावी हा सर्वात लहान संख्या एवढा असतो, किंवा सर्वात लहान संख्येपेक्षा सुद्धा लहान असतो. हा माझा पहिला रूल आहे. ठीक आहे, आता माझा दुसरा रूल काय आहे बघा, माझा दुसरा रूल काय म्हणतो, आपण वरती लिहूयात म्हणजे आणखी व्यवस्थित लिहिता येईल आणि क्लिअर तुम्हाला लगेच करता येईल. चला फर्स्ट रूल काय होता आपला, मसावी दिलेल्या संख्यापेक्षा लहान असतो, किंवा सर्वात लहान संख्या एवढा असतो, सर्वात लहान संख्या एवढा असतो. ठीक आहे, फर्स्ट पॉइंट क्लिअर आहे. सेकंड पॉइंट कडे जाऊयात. आता सेकंड पॉइंट काय म्हणतो, तर जर समजा सर्वात लहान संख्या, ठीक आहे, सर्वात लहान संख्येने दिलेल्या सर्व संख्यांना भाग जात नसेल, तर आता आपली दिलेल्या संख्या पाहायच्या, त्यामधली जी सगळ्यात लहान संख्या आहे ती पाहायची. त्या लहान संख्येने जर दिलेल्या दोन बाकीच्या संख्यांना जर भाग जात असेल तर डायरेक्टली आपला मसावी तीच संख्या असणार आहे. किंवा जर त्या लहान संख्येने भाग जाणार नसेल तर पुढचं काय करायचंय, तर उर्वरित लहान संख्यांचे विभाजक, लहान संख्येचे जे विभाजक असणार आहेत
असतील त्यातल्या मोठ्या विभाजकापासून लहान विभाजकापर्यंत ज्या संख्येने भाग जाईल, ज्या संख्येने सर्व संख्यांना भाग जाईल तो तुमचा मसावी असेल, तो तुमचा मसावी असेल. वाचायला थोडस मोठं वाटतंय पण समजायला मोठं नाहीये. आधी काय करा, स्क्रीनशॉट घ्या म्हणजे आपल्याला हे पॉइंट्स आपल्याला अप्लाय करता येतील. लक्षात काय ठेवायचं, मसावी हा दिलेल्या संख्यांपेक्षा लहान असतो किंवा दिलेल्या संख्यातली सर्वात लहान संख्या असते. ठीक आहे. आता मला चेक करायचंय जी लहान संख्या आहे तोच त्याचा मसावी आहे का. तर काय करणार मी, पहिल्यांदा ज्या दिलेल्या संख्यांमध्ये जी सर्वात लहान संख्या असणार आहे त्या संख्येनी सगळ्या संख्यांना, बाकीच्या उर्वरित संख्यांना भाग जातो का ते मी चेक करणार आहे. जर त्या लहान संख्येने बाकी 2 संख्यांना, 3 संख्यांना, 4 संख्यांना, जेवढ्या काही संख्या असतील त्या संख्यांना भाग जात नसेल तर मी काय करणार आहे, त्या लहान संख्येचे जे काही विभाजक असणार आहेत त्या विभाजकाचे मी काय करणार आहे, मोठ्यापासनं लहानपर्यंत मी चेक करत येणार आहे. जर समजा 5, 3, 2, 4 अशी विभाजक आहेत तर मी काय करणार, पहिल्यांदा पाहणार 5 नी सगळ्या संख्यांना भाग जातो का, नसेल जात तर स्किप करणार, नंतर 4 कडे येणार, 4 नी सगळ्या संख्यांना भाग जातो का चेक करणार. ज्या संख्येने सगळ्या संख्यांना भाग जाईल तो माझा मसावी असणार आहे. स्क्रीन मोठी होत नाही का, तुमच्या फोन मध्ये टॅप करा, तुम्हाला स्क्रीन मोठी दिसेल. ठीक आहे, तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती टॅप केले की तुम्हाला स्क्रीन मोठी दिसत असते. चला एक वेळेस स्क्रीनशॉट घ्या आपल्या बोर्डचा आणि पटकन झालं असेल तर चॅट बॉक्स मध्ये डन असं कमेंट करायचंय, म्हणजे आपल्याला आता ही ट्रिक अप्लाय करायला शिकता येईल. चला डन. ओके, वेल डन. चला आता हे रूल्स आपल्याकडे आहेत, काय आहेत रूल्स, आणि हे रूल्स फक्त आता आपल्याला अप्लाय करायला शिकायचे, जेणेकरून आपला क्वेश्चन 30 सेकंदाच्या आत सॉल्व्ह होईल. ठीक आहे, चला आता क्वेश्चन पहा. 15, 10, 15 आणि 25 या 3 संख्या आहेत. ठीक आहे, आणि मला यांचा मसावी काढायचा आहे. काय काढायचा आहे, मसावी काढायचा आहे. आधी मी काय करणार, 15 आणि 25 हे माझा आन्सर असणार आहे का, असणार नाही. दिलेल्या संख्यांमध्ये सर्वात लहान संख्या कोणती आहे मला सांगा, सर्वात लहान संख्या आहे 10, बरोबर की नाही. पण या 10 ने या 15 ला आणि 25 ला भाग जातो का बघा, लहान संख्या आहे आपली 10, 10 ने भाग जातो का सगळ्या संख्यांना, 15 ला आणि 25 ला 10 ने भाग जातो का, जात नाही. मग आता काय करायचं मॅडम, 10 ने तर भागच जात नाही. आता काय करा, या 10 चे विभाजक घ्या. बघा 10 चे विभाजक कोणते आहेत, 1, 2, 5 आणि 10. आता 10 ने तर भाग जात नाही त्यामुळे याचा काही विषयच नाही, आपला आन्सर असणार आहे का 10, असणार नाही. आता 10 पेक्षा थोडीशी लहान पण सगळ्या विभाजकांमध्ये मोठी असणारी संख्या कोणती आहे, 5 आहे. आता काय करा, 5 नी 10 ला भाग जातो का बघा, 15 ला भाग जातो का बघा, 25 ला भाग जातो का बघा, जातोय का भाग, जातोय हो की नाही. मग 5 ला जर सगळ्या संख्यांना भाग जात असेल, सर्व संख्यांना भाग जात असेल तर आपला मसावी काय असेल, मग तर मसावी काय असेल, जी संख्या ज्या संख्येने भाग जातोय ती संख्या आपली मसावी असणार आहे. 5 नी सगळ्या संख्यांना भाग जातोय म्हणजे 10, 15 आणि 25 या संख्यांचा मसावी काय असणार आहे, तर 5 असणार आहे. क्वेश्चन अवघड आहे का, आता वेळ किती लागला आपल्याला सॉल्व्ह करायला मला सांगा. समजला नसेल क्वेश्चन तर परत एक वेळेस लक्ष द्या. काय करायचे, आपल्याला दिलेल्या संख्यांमध्ये सर्वात लहान संख्या आपल्याला पाहायची आहे. ठीक आहे, या दिलेल्या संख्यांमध्ये सर्वात लहान संख्या कोणती आहे, 10 आहे. मग आता मी काय करणार, या 10 ने उरलेल्या 2 संख्यांना भाग जातो का मी चेक करणार. ठीक आहे, 10 ने 15 ला भाग जातो का, जात नाही. 10 ने 25 ला भाग जातो का, जात नाही. आता मी काय करणार, या लहान संख्याचे विभाजक लिहिणार. ठीक आहे,
जे आता 10चे विभाजक कोणते कोणते आहेत? 1, 2, 5 आणि 10. ठीक आहे. पण 10ने तर भाग जात नाही. आता 10 पेक्षा थोडासा लहान आणि विभाजकामध्ये मोठा असणाऱ्या संख्या कोणत्या आहे? 5 आहे. मग आता मी काय करणार? 5 ने दिलेल्या सर्व संख्यांना भाग जातो का चेक करणार. माझा मला इथंच आन्सर मिळून गेलं. 5 ला 10 ला भाग जातो. 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15 आणि 5 5 25. म्हणजे या तिन्ही संख्येला 5 ने भाग जातो. म्हणजे दिलेल्या सर्व संख्यांचा मसावी काय असणार आहे? तर 5 असणार आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही करू शकाल? क्लिअर असेल तर सांगा पटकन. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही करू शकाल? जर माझ्या या संख्येने सुद्धा भाग गेला नसता तर मी काय केलं असतं? याच्यापेक्षा थोडीशी लहान आणि विभाजकामध्ये मोठी असणारी संख्या मी चेक केली असती. जिथं माझा आन्सर येणार आहे, जिथं सगळ्या संख्यांना भाग जाणार आहे, तोच माझा मसावी असणार आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे तुम्हा सगळ्यांसाठी. चला नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या सगळ्यांसाठी आहे. 12, 36, 50 यांचा मसावी मला तुम्ही सांगायचं आहे. 5 मिनिटांमध्ये वेळ लागला नाही पाहिजे. फक्त एका सेकंदाच्या आत, एका मिनिटाच्या आत आपला आन्सर आला पाहिजे. 12, 36 आणि 50 या संख्यांचा मसावी. चला ओके ओके. चला बाकीचे क्लासमध्ये प्रेझेंट आहे सध्याला किती जण येतं? 193 लोक आहेत. तर 193 जणांनी सुद्धा जर कमेंट केली तर किती कमेंट चांगल्या वाटतील बरं? सगळ्यांनी आन्सर केलं पाहिजे. हो की नाही? इतिहासाचा क्लास नाहीये, मॅथचा क्लास आहे. आन्सर केलंच पाहिजे. ओके वेल डन. करेक्ट करेक्ट. चला आता काय करायचंय आपल्याला? दिलेल्या संख्यांमध्ये सर्वात लहान संख्या पाहायची आहे. लहान संख्या कोणती आहे? 12 आहे. पण 12ला सगळ्या संख्यांना भाग जातो का? 12ला 36 ने भाग जातो. हो की नाही? 12 ने 36 ला भाग जातो. पण 50 ला जातो का सांगा? 12 1 12, 12 24, 12 3 36, 12 चोक 48. 50 ने भाग जातो का? नाही जात. मग 12 आपला मसावी असणार आहे का? असणार नाही. आता काय करा? 12चे विभाजक घ्या. 12चे विभाजक कोणते कोणते आहेत सांगा मला पटकन. चला 12चे विभाजक 1, 2, 3, 4 आणि 12. करेक्ट. आणखी 6 पण आहे ना? 6 आणि नंतर 12. आता बघूया 6 आणि सगळ्या संख्यांना भाग जातो का? बघा 6 आणि 12ला जातो का? हो जातो. 6 आणि 36 ला जातो का? 6 6 36. पण 50 ला जातो का 6 आणि भाग? तर 6 आणि 50 ला भाग जात नाही. आता कुठे येऊयात आपण? 4 कडे येऊयात. बघा 4 आणि 12ला भाग जातो का? जातो. 4 आणि 36 ला भाग जातो का? बघा चला जातो का? 4 नव्हे 36. आता मला सांगा 4 आणि 50 ला भाग जातो का? पण 4 आणि 50 ला भाग जात नाही. मग तुमचा मसावी 4 असणार आहे का? असणार नाही. आता 3 चेक करा. बघा 12ला भाग जातो का? 3 चौक 12 जातो. 3 1 3, 3 2 6, 36 ला पण भाग जातो. आता 50 ला भाग जातो का? आपल्याला जर 3 ची कसोटी माहित असेल तर आपण भाग घालत बसणार नाही. डायरेक्टली काय करायला आपण? 5 आणि 0 किती होतात? 5 होतात. 5 ला 3 भाग जातो का? जात नाही. मग 3 न भाग जातो का? दिलेल्या सर्व संख्यांना नाही जात. आपला मसावी 3 असेल का? असणार नाही. आता 2 कडे येऊयात. चला बघा 12ला 2 भाग जातो का? 2 ची कसोटी काय म्हणते? एकक स्थानी जर 0 2 4 6 8 हे अंक असतील किंवा एकक स्थानच्या जर अंकाला 2 भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्यांना 2 ने निश्चित भाग जातो. आता बघा 12ला भाग जातो का? हो जातो. एकक स्थानी 2 आहे. 36 ला भाग जातो का? 6 आहे. बेत्रिक 6 जातो. 0 आहे. एकक स्थानी जातो का भाग? हो जातो. म्हणजे दिलेल्या सर्व संख्यांना कोणत्या संख्येने भाग जातोय? 2 ने भाग जातोय. मग आपला मसावी काय असेल? तर मसावी हे आपला 2 असणार आहे. चला मला सांगा तुम्ही कोणती मेथड फॉलो केली? अवयव मेथड फॉलो केली, विभाजक मेथड, की आता आपण जे शिकलो ती मेथड फॉलो केली तुम्ही? मसावी सॉल्व्ह करण्यासाठी कोणती मेथड युज केली मला सांगा बरं एक वेळेस. हीच. ओके कार्तिक. कार्तिक हा माझा स्टुडंट आहे बरं का, म्हणून त्याचं नाव घेतलंय मी. ओके ओके मॅम. ओके वेल डन. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पण तुम्हीच करणार आहात बरं का. चला आता प्रत्येक क्वेश्चन मी तुम्हाला आन्सर लगेच सांगणार नाहीये. आता मला पाहायचंय तुमची स्पीड मला इन्क्रीज करायची आहे. त्यामुळे नेक्स्ट क्वेश्चन तुमची स्पीड इन्क्रीज करण्यासाठी. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे 17, 51 आणि
170 चा मसावी कोणता? चला, मसावीचा अंक सांगायचा आहे. 17, 51, 170 एका मिनिटात आला पाहिजे. करेक्ट, करेक्ट, वेल डन. चला, करेक्ट. तर इतक्या फास्ट आन्सर केले की शिकवण्याचं काहीतरी चीज वाटतं बरं का शिक्षकांना पण. ते कोणीही शिक्षक असू द्यात मग. ओके, वेल डन, करेक्ट, करेक्ट. दिलेल्या सर्व संख्यांमध्ये सर्वात लहान संख्या कोणती आहे? दिलेल्या सर्व संख्यांमध्ये लहान संख्या आहे 17. 17ला सगळ्या संख्येने भाग जातो का? 17ला 17नी भाग जातो. 17 त्रिक 51, 17 एक 17, 17 शून्य 0. म्हणजे दिलेल्या सर्व संख्यांना 17नी भाग जातो. तर तुमचा मसावी काय असेल? 17. चला, किती सेकंद लागले? 5 सेकंद की 10 सेकंद? टाईप करायला 2-3 सेकंद गेले, हो की नाही? तरी सुद्धा आन्सर आलं की नाही? चला, नेक्स्ट क्वेश्चन. 25, 50, 80 आणि 100 यांचा मसावी कोणता? चला, संख्या वाढवली आहे पण आन्सर चुकणार नाहीये. चला, आन्सर करा पटकन. ओके, ओके. आधी सॉल्व करा, व्यवस्थित सॉल्व करा. ज्यांना आधीच येत आहे. ओके, ओके, ओके मॅम. चलो, बाकीचे वेल डन. आपल्याला भरपूर गोष्टी शिकायच्यात. वेळ थोडासा फास्ट जातोय असं वाटतंय मला आज. चला, बघा, दिलेल्या सर्व संख्यांमध्ये सर्वात लहान संख्या 25. 25 हे बाकीच्या सर्व संख्यांना भाग जातो का? जात नाही. मग 25 चे विभाजक कोणते आहेत? 1, 5 आहे का? नाही. 3 आणि 2 7. 3 आहे का? नाहीये. 4 आहे का? 4 पंचे 20. नाहीये. 5 आहे का? हो, 5 आहे आणि 25. ठीक आहे, 25 नंतर भाग जात नाही. 5 ने सर्व संख्यांना भाग जातो का? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आणि 5 असतो त्या सर्व संख्यांना 5 ने निश्चित भाग जातो. विभाजितच्या कसोट्या आपण पहिल्याच दिवशी शिकलो. त्याच कसोट्या अप्लाय केल्या आणि मला समजलं की सर्व संख्यांना 5 ने भाग जातो. म्हणजे या संख्यांचा मसावी काय असेल? 5. आता आपण थोडस पुढे जाऊया. ठीक आहे, मसावी शिकला आपण ट्रिकनी. आता याच ट्रिकने आपल्याला लसावी कसा शिकायचा हे पाहायचं. ठीक आहे, मला सांगा, मसावी क्लिअर आहे सगळ्यांना? मसावी शिकला का सगळ्यांनी? क्लिअर आहे सगळ्यांना? ओके, फक्त ट्रिक लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये आपला ट्रिक अप्लाय करता आला पाहिजे. शिकलोत आणि विसरलोत तर त्याचा उपयोगच नाही. ओके, वेल डन. चला, आता जाऊयात आपण थोडस पुढं. ठीक आहे, आता लसावीकडे जाऊयात आपण. लसावी म्हणजे काय? लहत्तम सामायिक विभाजक. दिलेल्या संख्यांच्या पाड्यातला सर्वात लहान अंक हा आपला लसावी असतो. ठीक आहे, दिलेल्या संख्यांच्या पाड्यामधला सर्वात लहान सामायिक असलेला अंक म्हणजे आपला लसावी असतो. साधी सरळ सोपी अशी आपली काय आहे? व्याख्या आहे. ठीक आहे, जास्त अवघड लक्षात ठेवण्यापेक्षा सोप्या वेळी आपण जर सिलेबस लक्षात ठेवला, ट्रिक्स लक्षात ठेवल्या तर कधी कधी विषय अवघड वाटत नाही. नाहीतर काय होतं, आपण खूप लॉंग मेथडनी शिकायला जातो आणि विषय असतो नंतर आपला नकोसा वाटतो, कंटाळवाणा वाटतो. विषय कोणताच कंटाळवाणा वाटला नाही पाहिजे. त्यासाठी जे आपल्याला करता येतं, जे जसं आपल्याला ऍक्टिव्ह राहता येतं त्या विषयामध्ये तसं ऍक्टिव्ह राहायचा विचार करायचा. ठीक आहे, चला बघा, आता आपल्याला शिकायचं आहे लसावी. फर्स्ट क्वेश्चन घेऊयात आणि नंतर मी तुम्हाला सांगणार आहे लसावी सॉल्व्ह कसा करायचा. ठीक आहे, 20, 25 यांचा लसावी आपल्याला काढायचा आहे. दोनच संख्या आहेत. ठीक आहे, किती संख्या आहेत? दोनच संख्या आहेत. मला लसावी काढायचा आहे तर काय करायचंय? मला एक सूत्र अप्लाय करायचंय. कोणतं? लसावी गुणवले मसावी, लसावी गुणवले मसावी इक्वल टू पहिली संख्या गुणवले दुसरी संख्या. लसावी गुणवले मसावी काय आहे? पहिली संख्या गुणवले दुसरी संख्या. ठीक आहे, आता बघा, तुम्हाला लसावी आणि मसावी काढायचं आहे तर लसावी तुम्हाला माहितीये, मसावी तुम्हाला एका सेकंदात काढता येईल. मला सांगा, 20 आणि 25 चा मसावी किती? आधी सांगा पटकन. चला, 20 आणि 25 चा मसावी तोंडी आला पाहिजे. आता सॉल्व करायची वहीमध्ये गरज नाही, पटकन सांगा. चला, 20 आणि 25 चा मसावी 100. नो, आपल्याला लसावी नाही काढायचा, आधी मसावी मला सांगा. 20 आणि 25 चा मसावी 5. ओके, चला बाकीचे
काय म्हणता, किती आहे लसावी? मसावी किती आहे, सॉरी 5 आहे. ओके, वेल डन. बघा, या दोन संख्यांचा आपण ट्रिकने जेव्हा मसावी काढतो त्यावेळेस आपल्याला 5 सेकंदामध्ये मसावी येतो, हो की नाही? 25 ला मध्ये 20 आणि 25 मध्ये लहान संख्या 20. 20 ने भाग जातो का दोन्ही संख्यांना? जात नाही. 10 ने भाग जातो का? जात नाही. 10 पेक्षा लहान संख्या भाग जाणारी 5. 5 ने भाग जातो का? हो. 5 चोक 20, 5 5 25. या दोन संख्यांचा मसावी झाला 5. आता मला मसावी जर 10 सेकंदामध्ये येत असेल तर मला हे सूत्र अप्लाय करायला काहीच अडचण नाही, हो की नाही? आता या दोन संख्यांचा मसावी किती आला माझा? 5 आला, हो की नाही? चला 5 लिहून घेऊयात. आपल्याला काढायचा लसावी. लसावी दशात कसा लिहूयात? आता दिलेल्या संख्यांमध्ये पहिली संख्या कोणती आहे बघा? पहिली संख्या 20. दशात तशी लिहून घ्या. गुणवले दुसरी संख्या 25. चला गुणाकार करा, मल्टिप्लिकेशन करा आणि सॉल्व्ह करा. चला 25 दोन्ही 50 म्हणजे इकडचं आले 500 गुणवले 5. इकडचे लसावी. लसावी बरोबर 500 भागिले 5. इकडचे गुणाकारातले 5 इकडे गेले, किती आले? 100. म्हणजे दिलेल्या संख्यांचा लसावी किती असणार आहे? तर 100 असणार आहे. किती वेळ लागला आपल्याला? विभाज्य काढायची गरज पडली का? नाही. करेक्ट, वेल डन. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे. तुमच्यासाठी दोन संख्या असणार आहे, त्यांचा लसावी काढायचा असेल. दिलेल्या दोन संख्या असतील तर त्यांचा लसावी काढण्यासाठी मी सूत्र वापरणार आहे लसावी गुणवले मसावी बरोबर पहिली संख्या गुणवले दुसरी संख्या. ठीक आहे, क्लिअर आहे सगळ्यांना? ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. क्वेश्चन नंबर 2. 20 व 35 यांचा लसावी काय असेल? आधी काय काढून घ्यायचा? मसावी काढायचा. मसावी 2 सेकंदामध्ये आला पाहिजे, पटकन. चला 20 आणि 35 चा लसावी काढा पटकन. ओके, लसावी आणि मसावी काढण्याचे जवळपास 10 ते 15 वेगवेगळ्या पद्धती आहेत बरं का. ज्या आपण पद्धती फॉलो करणार आहेत त्या जवळपास 3-4 पद्धती आपण एका क्लासमध्ये आज फॉलो करणार आहेत. पण एकूण जर मेथड जर म्हणलात तुम्ही तर प्रत्येकाची आपली सॉल्व्ह करण्याची मेथड असते आणि त्या सगळ्या मेथड्स आहेत, जवळपास 10 ते 12 मेथड्स आहेत लसावी आणि मसावे काढण्याच्या, फक्त आणि फक्त. ठीक आहे, ओके. चला बघूयात आपण 20 आणि 35 मध्ये लहान संख्या कोणती आहे? 20. 20 ने दोन्ही संख्यांना भाग जातो का? नाही जात. मग आता 20 पेक्षा लहान संख्या 20 ने भाग जाणारी कोणती आहे? 10. 10 ने दोन्ही संख्यांना भाग जातो का? चला जातो का, पटकन सांगा. नाही जात. मग 20 आणि 35 ला भाग जाणारी कोणती संख्या आहे? मसावी काय आहे दोन्हीचा? मसावी आहे 5. आता मला मसावी समजला, मग आता मला लसावी काढता येईल. लसावी कसा काढायचा आहे मला? लसावी बरोबर पहिली संख्या कोणती आहे? 20 गुणवले दुसरी संख्या भागिले इकडचा जो मसावी आहे तो इकडे गेल्यानंतर कुठे जाणार आहे? भागाकारामध्ये जाणार आहे. भागाकारात किती आहे तुमचा मसावी? 5 आहे. 5 चोक 20. भागाकार करा. चला 5 चोक 20. भागाला हातचे आले 2. 4 4 2 4 त्रिकोण 12. 12 आणि 2 14 म्हणजे 140. चला 20 आणि 35 चा लसावी किती आहे? 140 आहे. चला इथपर्यंत समजले आपल्याला. आता थोडस आणखी पुढे जायचंय बरं का आपल्याला. चला पुढे जाऊयात थोडस आणखी. आता आणखी एक गोष्ट आपण शिकूयात, नवीन गोष्ट काहीतरी शिकूयात. एका क्लासमध्ये जेवढं शक्य आहे तेवढं तर मी शिकवण्याचा प्रयत्न करत असते. चला बघूयात. 20, 5 आणि 7 या तीन संख्यांचा मला काढायचा आहे. आधी मला या तीन संख्यांचा मसावी सांगा. चला 20, 5, 7 यांचा मसावी सांगा. किती आहे? 1 आहे. करेक्ट, वेल डन. बघा सर्वात लहान संख्या 5. 5 नी भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या कोणत्या आहेत? 5 ला भाग जाणारे 1 आणि 5. 5 नी तर सगळ्या संख्यांना भाग जात नाही, मग उरली कोणती संख्या? 1. म्हणजे या तिन्हींचा मसावी काय आहे? तर 1 हा आहे. ठीक आहे, आता बघा दुसरा रूल, दुसरा क्वेश्चन परत एक वेळेस मला सॉल्व्ह करून दाखवायचा आहे. 17, 51 आणि 170 यांचा मसावी कोणता? यांचा मसावी तोंडी आला पाहिजे. 51 आणि 170. ओके, वेल डन. यांचा मसावी किती आहे? 17 आहे. बघा मला आणखी एक तुम्हाला रूल सांगायचा आहे. जर
दिलेल्या संख्येत एक तरी मूळ संख्या असेल, काय दिलेल्या संख्यांमध्ये एक तरी मूळ संख्या असेल तर त्यांचा मसावी एकतर एक असतो नाहीतर मूळ संख्या असते. काय असते? दिलेल्या संख्यांचा, ठीक आहे, दिलेल्या संख्यांमध्ये आपण रूल लिहून घेऊयात. दिलेल्या संख्यांमध्ये एक तरी मूळ संख्या असेल, तर त्या संख्येचा मसावी एक तर एक असतो नाहीतर मूळ संख्या असते. बघा बरं, 17 कशी आहे? मूळ संख्या आहे. आणि वरती बघा 5 कशी आहे? मूळ संख्या. 5 7 मूळ संख्या, हो की नाही? त्यांचा मसावी किती आला? एक आला. 17 51 170 मूळ संख्या कोणती आहे मला सांगा? 17 51 170 या तिन्ही मध्ये मूळ संख्या कोणती आहे? 17 51 170 मध्ये मूळ संख्या कोणती? पटकन चला. सकाळच्या मॉर्निंग बॅचला असलेले विद्यार्थी, करेक्ट कार्तिक, शाबास. चला बघा, 17 51 170 मध्ये मूळ संख्या कोणती आहे? 17 आहे. 51 ही मूळ संख्या आहे का मला पटकन सांगा. चला आता 51 ही मूळ संख्या आहे का? 5 आणि 1 6 3 भाग जातो. मूळ संख्या आहे का? नाहीये. आता बघा, दिलेल्या संख्यांमध्ये एक तरी मूळ संख्या असेल तर त्याचा मसावी एकतर एक असतो नाहीतर त्याचा मसावी काय असतो? 17 असतो, नाहीतर मूळ संख्या असते. दिलेल्या संख्यांमध्ये एक तरी मूळ संख्या असेल तर त्यांचा मसावी एकतर एक ही संख्या असते नाहीतर मूळ संख्या असते. ठीक आहे. हा रूल आपल्याला काय इम्पॉर्टंट आहे? तर आपल्याला परीक्षेमध्ये ऑप्शन कॅन्सल करण्यासाठी, स्किप करण्यासाठी हा आपल्याला असे लहान लहान छोटे छोटे पॉइंट्स आपल्याला मदत करत असतात. ठीक आहे. चला, क्लिअर आहे मला सांगा इथपर्यंत? क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना? आता आपण जो मसावी शिकलो तो परीक्षेमध्ये आपल्याला अप्लाय कसा करायचा हे आपल्याला पाहायचं. ठीक आहे. ओके, जो मसावी आपण आता शिकलो तो परीक्षेमध्ये तुम्हाला अप्लाय कसा करायचा आहे हे मला शिकवायचे. चला, क्वेश्चन आहे 25 फूट 75 फूट 125 फूट लांबीच्या बांबूचे समान तुकडे करायचे आहेत. तर या इन्फॉर्मेशन वरचा तुमचा पहिला क्वेश्चन आहे. तर सर्वात मोठा तुकडा किती फूटचा असेल? सर्वात मोठा तुकडा कितीचा असेल? आणि दुसरा तुमचा क्वेश्चन आहे एकूण किती तुकडे तयार होतील? एकूण किती तुकडे होतील? ठीक आहे. चला, फर्स्ट क्वेश्चनचा आधी आन्सर सॉल्व्ह करूयात, नंतर नेक्स्ट क्वेश्चनचं सॉल्व्ह करूया. ठीक आहे. आपला सर्वात मोठा तुकडा करायचा आहे म्हणजे काय करायचं सांगा? सर्वात मोठा तुकडा काय असणार आहे? HCF, महत्तम सामायिक विभाजक. आपला मसावी जो असणार आहे संख्यांचा तो काय असणार आहे? त्यांचा सर्वात मोठा तुकडा असणार आहे. मग मला सांगा 25 75 आणि 125 चा मसावी काय आहे? पटकन सांगा. चला, तोंडी आन्सर आलं पाहिजे. 25 75 आणि 125 चा मसावी किती? नो, रॉंग. 5 रॉंग आहे. 25. ओके, वेल डन, करेक्ट. 25 75 आणि 125 मध्ये सर्वात लहान संख्या 25. आधी लहान संख्येने सगळ्यांना भाग जातो का चेक करा, नंतर या लहान संख्याचे विभाजक नंतर चेक करा. ठीक आहे. आधी जर विभाजक चेक केले तर तुमचा आन्सर चुकणार आहे. आधी चेक काय करायचं आहे? दिलेल्या संख्यांमधला सर्वात लहान अंक. ठीक आहे. 25 75 125 यांचा मसावी किती आहे? 25 आहे. मग याचा सगळ्यात मोठा तुकडा कितीचा असेल? 25 चा असेल, हो की नाही?
आपल्या फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर आले. आता सेकंड क्वेश्चनचा आन्सर काढायचे आपल्याला. एकूण किती तुकडे होतील? आता एकूण तुकडे किती होतील हे आपल्याला काढायचंय. मला सांगा सर्वात मोठा तुकडा कितीचा आहे? हो 25चा आहे, बरोबर आहे की नाही? आता मला सांगा 25चा मला तुकडे तयार करायचे त्याचे तिन्ही पण संख्यांचे. तर 25चे किती तुकडे होतील? मग एकच तुकडा तयार होईल 25चा, हो की नाही? 75चे तुकडे किती तयार होतील सांगा? 25चा पाडायचं सगळ्यांना. 25 त्रिक 75, म्हणजे तुकडे किती तयार होतील? 25चे 3 तुकडे होतील 75चे. आणि 125चे किती तुकडे होतील मला सांगा बरं पटकन. चला 125चे 25चा जर आपण एक तुकडा तयार केला तर किती तुकडे होतील? 25चे 125चे आपल्याला तुकडे करायचे, किती तुकडे होतील? 25 पाचा. ओके, आता मला माझं उत्तर काढायचं, एकूण तुकडे करायचे. मग मला काय करायला लागेल? 1 अधिक 3 अधिक 5 बरोबर किती होतात सांगा? 4 आणि 5 9. म्हणजे आपल्या सेकंड क्वेश्चनचा आन्सर काय असेल? तर एकूण 9 तुकडे तयार होतील. चला, या प्रकारे आपल्याला आपल्या मसावीचं आपल्याला ऍप्लिकेशन कसं करायचं असतं तर क्वेश्चन्स मध्ये अशा प्रकारे आपल्याला ऍप्लिकेशन करायचं असतं. ठीक आहे, फक्त कन्सेप्ट महत्वाची नाहीये, तर कन्सेप्ट आपल्याला अप्लाय केली पाहिजे, करता आली पाहिजे, आणि ती कुठे अप्लाय करायचंय हे पण आपल्याला समजलं पाहिजे. ठीक आहे, ओके. मला सांगा आजच्या लेक्चर मध्ये आपण घेतलेले पॉइंट्स, कोणाला काय डाऊट आहे का? इथपर्यंत कोणाला काय डाऊट आहे का? मला एक वेळ सांगा. नाही, सगळ्यांना क्लिअर आहे? चला, डाऊट असेल तर चॅट बॉक्स मध्ये सांगायचंय पटकन. डाऊट आहे कोणाला काही? चला, डाऊट असेल तर पटकन सांगा मला. नो, ओके. चला, मग आजचा आपण जो शिकलो तो मसावी होता, आणि मसावीचं आपण ऍप्लिकेशन शिकलो. लसावी पण शिकलो, पण जनरल आपण लसावी शिकलो. आणखी आपल्याला लसावी शिकायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण आपला उरलेला लसावीचा ऍप्लिकेशन या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. पण त्यासाठी तुम्हाला जॉईन करावं लागेल आपला नेक्स्ट क्लास. आणि नेक्स्ट आपला लाईव्ह क्लास जॉईन करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? तर नेक्स्ट लाईव्ह क्लास जॉईन करण्यासाठी तुम्हाला आमची टीईटी सीटीईटीची बॅच नंबर 3 मध्ये तुमचं ऍडमिशन तुम्हाला घ्यावं लागेल, जेणेकरून तुम्हाला आमच्या फ्री लाईव्ह क्लासची लिंक मिळेल. आजची लिंक सगळ्या ग्रुपसाठी फ्री फॉर ऑल होती, पण रोजची ही जी लिंक असते ते सगळ्यांसाठी फ्री नसते. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं? तर आमच्या या टीईटी सीटीईटीच्या बॅच मध्ये, टेस्ट सिरीजच्या बॅच मध्ये ऍडमिशन घ्यावं लागतं. ज्यांचं ऍडमिशन घ्यायचं आहे, ज्यांना खरंच वाटतं की माझी तयारी एका राईट डायरेक्शननी गेली पाहिजे, किंवा मला जे मार्गदर्शन करणारे शिक्षक आहेत ते सगळेजण त्यांच्या विषयामध्ये अनुभवी असावेत, किंवा मी कुठं चुकायला नको, मला काही अडचण आली तर मला मार्गदर्शन करणार कोणतरी हवं, असं सगळ्यांनाच वाटतं, हो की नाही? तुम्हाला तो प्लॅटफॉर्म आम्ही तयार करून दिलाय या बॅचच्या मार्फत, तर त्याचा फायदा घ्या. आणि काय करायचंय, ज्यांना ऍडमिशन घ्यायचं बाकी आहे आणि ज्यांना घ्यायची इच्छा आहे, तरी लवकरात लवकर 9730670908 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आपलं ऍडमिशन फिक्स करायचंय. ठीक आहे, चला मग भेटूयात आपल्या नेक्स्ट क्लासमध्ये. तोपर्यंत सर्वांना टाटा बाय बाय, टेक केअर. चलो बाय सर्वांना. ओके, बाय बाय मॅडम. बाय मॅडम. बाय बाय.